आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आहे. शेवटी डिसेंबर महिन्याचा म्हणजेच 6वा लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे, तो आपल्या अकाउंटमध्ये वर्ग करण्यात आलेला आहे. बघा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे आणि जवळजवळ सर्वात पहिला जो दिवस आहे, तर ज्या महिलांना सर्वात पहिल्या दिवशी अकाउंटला पैसे आले होते, जेव्हापासून लाडकी बहीण योजना सुरू झाली, तर जेव्हा पहिल्यांदा ज्या महिलांना पैसे आलेले होते, तर त्या महिलांना म्हणजे पहिल्याच दिवशी ज्या महिलांना पैसे आले होते, त्या महिलांना आजसुद्धा पैसे आलेले आहे. म्हणजे डिसेंबरचा जो हप्ता आहे, तर ते पैसे डिसेंबरचा 6वा हप्ता आपल्याला आजच्या दिवसापासून मिळायला सुरुवात झालेली आहे. आज, उद्या आणि परवा अशा 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणी योजनेच्या सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत. आज फायनली हे झालेलं आहे. बऱ्याच दिवसांपासून आपण बऱ्याच न्यूज बघितल्या होत्या की पैसे येणार आहेत, पैसे येणार आहेत, पण अजूनही पैसे आले नव्हते. म्हणून प्रत्येकीलाच असा प्रश्न होता की पैसे येतील किंवा नाही येणार. कारण बरेच जण असं सुद्धा म्हणत होते की फक्त मतदानासाठी आपल्याकडून हे मत मिळावे म्हणून आपल्याला लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरू केलेली आहे. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू होतं मागच्या आठवड्यामध्ये. शनिवारी ते संपलेलं आहे आणि शनिवारी अधिवेशन संपलं तेव्हाच सांगितलं गेलं होतं की अधिवेशन संपल्यावरती लगेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे लगेचच प्रोसेस होणार आहे. कारण 1400 कोटींचा निधी जो आहे तो लाडक्या बहिणी योजनेसाठी मागवला गेला होता. तो निधीसुद्धा आलेला होता. त्याच्यामुळे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे कुठेच अडकण्याचं काहीच कारण नव्हतं आणि म्हणून मध्ये फक्त शनिवार रविवार आलेला होता म्हणून आपले पैसे आले नाही. पण आज फायनली आजपासून लाडकी बहिणी योजनेचे जे टप्पे आहेत ते सुरू झालेले आहे आणि पहिला टप्पा जो आहे तो आज झालेला आहे आणि म्हणूनच जवळजवळ बऱ्याचशा महिलांना इथे लाडकी बहिणी योजनेचे पैसे 24 डिसेंबर रोजी भेटलेले आहेत. आणि पैसे किती भेटले ही सुद्धा प्रत्येकाला उत्सुकता असेल. तर बघा, 1500 रुपये प्रत्येक महिलेच्या अकाउंटला जमा होणार आहेत. ज्या महिलांचे 7500 रुपये आलेले नव्हते, तर त्या महिलांना आज 7500 रुपये सुद्धा आलेले आहेत. म्हणजे ज्या महिलांचे फॉर्म भरून नोव्हेंबरपासून बघा बऱ्याच जणींचं असं झालं होतं की फॉर्म भरून ठेवलेले आहेत पण आम्हाला अजूनपर्यंत एकही रुपया मिळालेला नाही, तर त्या महिलांसाठी सुद्धा अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण त्यांनासुद्धा आपले जे बाकीचे रक्कम होती, फक्त डिसेंबरच नाही तर बऱ्याच जणींचा जुलैपासून फॉर्म भरून ठेवलेला होता, त्यांना एकही रुपया आलेला नव्हता. तर त्या महिलांचे सुद्धा आज जे आहे ते पैसे आलेले आहेत. 7500 रुपयेसुद्धा आज अकाउंटला आलेले आहेत. त्या महिलांचे 1500 डिसेंबरचे बाकी असतील तर ते सुद्धा येत्या 2-3 दिवसांमध्ये 100% त्यांच्या अकाउंटला जमा होतील. याचं कारण काय? बऱ्याच जणींना 7500 रुपये मिळाले नव्हते. याचं कारण एकच होतं की त्यांचं आधार लिंकिंग जे आहे ते आधार लिंकिंग स्टेटस इनॲक्टिव्ह होतं. त्यांनी ते ॲक्टिव्ह केलेलं नव्हतं. त्याच्यासाठी बँकेत जाण्याची गरज होती आणि ते ॲक्टिव्ह करून घेणं गरजेचं होतं. बऱ्याच महिला अशा आहेत की ज्यांनी हे अकाउंट ॲक्टिव्ह करून घेतलं आणि त्यांना आपली पहिली जी रक्कम आहे 7500 रुपये तीसुद्धा आज आलेली आहे आणि येत्या 2 दिवसांमध्ये त्यांना डिसेंबरचा जो हप्ता आहे तो सुद्धा येणार आहे. पण आता ज्या महिलांना सर्वात पहिले म्हणजे मागच्या नोव्हेंबरच्या अगोदर आपल्याला साधारणतः 10 ऑक्टोबरपर्यंत आपल्याला 7500 रुपये अकाउंटला जमा होते, म्हणजे 1500 असतील, 3000 असतील, अशा पद्धतीने आपल्याला जे पैसे दिले गेले होते, तर बघा त्या महिलांना अगोदर 7500 रुपये मिळालेले होते, तर 1500 रुपये जे आहे ते आज त्या महिलांना मिळालेले आहेत. अजून उर्वरित 2 दिवस जो आहे तो हा टप्पा चालेल आणि या टप्प्यामधले सर्व महिलांचे पैसे जे आहेत ते उद्या आणि परवा आणि आजचा दिवस अशा 3 दिवसांमध्ये आपले पैसे जे आहेत ते मिळणार आहेत. त्याच्यामुळे काळजी करायची नाही. बऱ्याच जणींना प्रश्न लागून होता की आपले पैसे मिळणार आहेत किंवा नाही. गव्हर्नमेंटने ही जी योजना आहे किंवा आपल्या लाडक्या भावाने ही जी योजना आहे ती आपल्या लाडक्या बहिणींसाठी त्यांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेली आहे. त्यांना बऱ्याच ठिकाणी असं आहे की शिक्षणासाठी पैसा नाही आहे, मुलांना काही घ्यायचं असेल तर त्या मुलांना काही घेण्यासाठी पैसा नाही आहे किंवा काही महिला अशा आहेत की ज्यांनी छोटे त्यांचे बिझनेस सुरू केलेले आहेत. तर हे लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये देऊन गव्हर्नमेंट आपल्यावरती खरंच खूप मोठी कृपा करत आहे आणि अशा महिलांना त्यांचा नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी हे पैसे जे आहे ते त्या उपयोगात आणू शकतात. आणि खरा मुद्दा जो आहे, खरा हेतू जो आहे तर लाडक्या बहीण योजनेचा हाच आहे की प्रत्येक महिला जी आहे ती
तळागाळातली महिला जी आहे ती सक्षम झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी हे 1500 रुपये दर महिन्याला दिले जाणार आहेत। बऱ्याच जणांना असा सुद्धा प्रश्न होता की ही योजना बंद होणार का? तर बघा, हे तर काही होऊ शकत नाही। गव्हर्नमेंट कोणत्याही निर्णय जेव्हा घेतं तर ते अगदी विचारपूर्वक निर्णय घेतलेले असतात। कोणतीही गोष्ट अशी नसते की आज सुरू करू आणि उद्या बंद करू, असं कधीच होत नाही। त्याच्यामुळे या ज्या योजना आहेत त्या चालूच राहणार आहे। अजूनही ज्यांनी फॉर्म भरलेले नसतील, ज्या तळागाळातल्या महिला असतील, त्यांनी अजूनही फॉर्म भरलेले नसतील तर आवर्जून तुम्ही फॉर्मसुद्धा भरायचा आहे। कारण इथून मागचे जरी पैसे मिळाले नाही तरी दर महिन्याला तुम्हाला जर 1500 रुपये मिळणार असतील तर ते तुमच्यासाठी अत्यंत उत्तम आहे। आणि आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावण्यासाठी किंवा आपल्याच महिलांना काहीतरी नवीन करायचं आहे, थोडासा छोटासा मोठासा व्यवसाय करायचा आहे, तर त्या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी नक्कीच हे 1500 रुपये सुद्धा कुठेतरी कामी येतात। कारण 1500 रुपये रक्कम ही खूप कमी रक्कम नाही आहे। ज्याच्याकडे पैसा नाही त्याला माहीत असतं की या रकमेचं नक्की आपल्याला काय करायचं आहे। आणि बघा, लाडक्या बहिणींसाठी आजपासून पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे। बऱ्याच दिवसांपासून आपण खोट्या न्यूज बघत होतो, आज आले पैसे, उद्या आले। शेवटी अधिवेशन संपलं आणि हिवाळी अधिवेशन संपल्यानंतरच आपल्याला पैसे येणार होते। आपले मुख्यमंत्री जे आहे देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्याला हे सांगितलेलं होतं की जसं अधिवेशन संपेल तर लगेचच तुमच्या अकाउंटला पैसे जे आहे ते जमा होतील। आणि आज सोमवार आहे, सरकार जे आहे ते प्रत्येक शब्द जो आहे त्यांचा तो खरा करून दाखवतं। आणि म्हणूनच आज आपल्याला पैसे जे आहेत ते बऱ्याच महिलांना मिळाले आहे। सर्वात प्रथम सर्वांना रिक्वेस्ट आहे, ज्यांना पैसे मिळालेले आहे त्यांनी कृपया करून पैसे मिळाले आहेत किंवा 1500 रुपये मिळालेले आहेत, तुम्हाला 7500 रुपये मिळाले असतील तर ते टाका, पण ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून बाकीच्या ज्या आपल्या बहिणी आहेत त्यांनासुद्धा कळेल आणि त्यांनासुद्धा खरं वाटेल की हो, लाडक्या बहिणी योजनेचा 6वा हप्ता जो आहे तो सुद्धा आलेला आहे। आता बऱ्याच महिलांचं असं सुद्धा आहे की त्यांना 4500 रुपये पहिले आलेले आहेत, तर त्या महिलांना सुद्धा तुमचे बाकीचे जे पैसे राहिलेले आहेत तर ते सर्व पैसे तुम्हाला येणार आहेत। टप्प्याटप्प्याने आपले जे काही उरलेले पैसे आहेत तर ते गव्हर्नमेंट आपल्याला देणार आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका। बऱ्याच जणींना दिवाळी बोनस मिळालेला नाही तर तो बोनससुद्धा याच पैशांमध्ये आपल्याला मिळून जाणार आहे। ज्यांनी अजूनही फॉर्म भरलेले नाही तर त्यांना कळकळीची विनंती आहे, कृपया तुमचं जर तुम्ही या योजनेमध्ये बसत असाल तर अशावेळी तुम्ही हा फॉर्म नक्की भरा। कारण हा जो फॉर्म भरल्यानंतर आपल्याला जी 1500 रुपये रक्कम चालू होणार आहे तर ही आपल्याला वर्षभरासाठी असणार आहे, म्हणजे 5 वर्षांसाठी असणार आहे। ही जी योजना आहे ती बंद होईल का किंवा या योजनेचं काय होईल पुढे काहीही होऊ द्या, पण सध्या तरी आपल्याला जी रक्कम आहे ती खूप मिळत आहे आणि आपल्याला ती मिळवायची आहे। आपण जर या योजनांचा कुठेतरी भाग होऊन किंवा या योजनेमध्ये भाग घेऊन हे पैसे घेऊन जर आपल्याला थोडंफार आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत महिलांना जे नवीन सुरुवात करायची असते त्याच्यासाठी त्यांना जर तेवढं करता आलं तर खूप चांगलं होईल। कारण महिलांचं सक्षमीकरण सध्याच्या काळामध्ये फार महत्त्वाचं आहे। ज्या महिला शिकलेल्या असतात, ज्यांना स्वतःचा पगार आहे, तर त्यांच्यासाठी ही योजना अजिबात नाही आहे। ज्या महिला तळागाळातल्या आहेत, ज्यांना शिक्षणाचा अभाव आहे किंवा ज्या महिला अशा आहेत की ज्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे पण सुरुवात कुठून करू ते समजत नाही, पैसा येत नाही आहे घरामध्ये आणि पैसा नाही म्हणून सुद्धा बऱ्याच जणांचे व्यवसाय जे आहेत ते बाकी आहेत किंवा त्यांना काही करता येत नाही आहे। बऱ्याच जणी शिवणकाम म्हणा किंवा इतर काही कामं म्हणा त्यांना करायची आहेत, पण व्यवसायासाठी भांडवल नाही म्हणून ते व्यवसाय जे आहेत ते अडलेले आहेत। पण आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी ही योजना आपल्यासाठी आणलेली आहे। जेव्हा देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री नव्हते पण ते त्याच गटामध्ये होते, त्याच पक्षामध्ये होते आणि त्यावेळी आपले लाडके भाऊ एकनाथजी शिंदे यांनी ही योजना जी आहे ती आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आणलेली होती। आपणही त्यांना तसंच मतदान करून सपोर्ट केलेलाच आहे, पण या योजनेचा प्रत्येकीने नक्की लाभ घ्यायचा आहे। कारण आजपासून बघा, बऱ्याच जणांना डिसेंबरपासून पैसे येणार नाही किंवा तुमची जेव्हा निवडणूक होईल त्याच्यानंतर पैसे येणार नाही असं म्हटलं गेलं होतं, पण हे असं काही झालं नाही। शेवटी फायनली डिसेंबर महिन्याचा म्हणजे 6वा हप्ता जो आहे लाडक्या बहीण योजनेचा तो आलेला आहे आणि प्रत्येक बहिणीला आता इथे विश्वास पटला असेल की हो, निवडणुका झाल्या तरीसुद्धा आपल्याला आपल्या लाडक्या बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो आलेला आहे। सर्वांनी खुश व्हायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकायचं आहे तुम्हाला पैसे मिळाले आहेत किंवा नाही मिळाले आहेत। तुम्हाला मागच्या वेळी जेव्हा पैसे आले ते पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी आले होते ते सुद्धा टाकायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळालेले आहेत हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे। धन्यवाद।